तुमच्या बाळाचं वजन वाढत नाही का, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, नुसतं वजनच नाही तर बाळ अगदी आवडीने खातं आणि हे वजन तर वाढतंच वाढतं, बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट देखील खूप चांगलं होतं आणि 100% बाळाचं वजन वाढतं. इथे आपण घेतला आहे, एक बनाना घेतला आहे आणि तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. केळामध्ये नॅचरल शुगर आणि कॅलरीज देते, त्यामुळे बेबीला एनर्जी मिळते आणि वेट गेन व्हायला मदत होऊ शकते. पोटॅशियममुळे बॉडी स्ट्रॉंग राहते. आणि इथे मी घेतला आहे गव्हाचं पीठ. याचे सगळे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की बेबीला अन्न देत आहे, कुठलीही रिस्क घेऊ नका, अगदी शेवटपर्यंत पहा. गव्हाचं पीठ आता आपण छान मिक्स करून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात, त्यामुळे बेबीचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ग्रोथसाठी आणि एनर्जीसाठी अगदी बेस्ट आहे हे. तुम्ही अजून तुमच्या बेबीला दिलं नसेल तर नक्की द्या. याच्यामध्ये आपण थोडंसं दूध ॲड करून घेऊयात. त्यात जसं की कॅल्शियम असतं दुधामध्ये. आणि अशी आपल्याला हे तयार करून घ्यायची आहे प्युरी याची. खूप जास्त पातळ नको, खूप जास्त घट्टही नको, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हो, बेबी एवढा आवडीने खातो ना, तुम्ही एकदा नक्कीच बनवा. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे किती सॉफ्ट आपण ते बनवत असतो. आणि मी माझ्या बेबीला नेहमीच देते, तुम्ही देखील देऊ शकता. आणि हे बघा, आता आपल्याला एक एक चमचा घेऊन आता हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे पॅनमध्ये. पण त्या अगोदर पॅनला आपल्याला घी लावून घ्यायचं आहे. असा पॅन घ्या जेणेकरून तो चिटकणार नाही खाली आपला पॅनकेक. आणि वेट गेनला खूप मदत करतं. अंडरवेट किंवा ॲक्टिव्ह बेबीसाठी फिलिंग आणि खूप रिच ऑप्शन आहे हा. कॅलरीज रिच ऑप्शन आहे हा. तुम्ही नक्कीच बेबीला देऊ शकता हे. आणि छोटे छोटे असे पॅनकेक आपण टाकून घ्यायचे त्यात. आणि हे इझी टू ईट आहे. सॉफ्ट असल्यामुळे बेबी सहज चावू शकतो आणि खायला बेबीला आवडतं. आणि पिकलेले केळ असल्यामुळे पचायला हलकं असतं, त्याच्यामुळे काही पोटाचा वगैरे अजिबात ताण नाही. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा बेबीला हे सहज देऊ शकता. अगदी 8 महिन्यापासून ते 2 ते 3 4 5 वर्षापर्यंत पण तुम्ही बाळाला हे देऊ शकता. आणि इथे टाकून घेतलेत मी एक एक करून आणि छान झाकून ठेवते. आणि विश्वास नाही, म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार माझ्यावर, एवढे सगळे पॅनकेक अजून मी एक हे बनवलं होता, तेवढे माझ्या बाळाने खाल्ले होते. त्याला खूप आवडतं, म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत असते. आणि हो, तुम्हाला आवडत असतील ना तर माझ्या रेसिपी वेगवेगळ्या मी त्यासाठी खूप सारं ट्राय करते, ते शेअर करत असते. तुम्हाला आवडलं तर प्लीज तुमची एक कमेंट, एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतो. प्लीज लाईक आणि कमेंट करत जा. आणि पाहत असाल किती इझिली ते निघत आहेत. आणि छान असं मधलं बघा किती छान असं शेकलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे इथे शेकून घ्यायचे आहेत. कारण की तुम्ही जर कमेंट केली ना, मला पण व्हिडिओ बनवायला किंवा लाईक केलं तुम्ही, तर मला पण व्हिडिओ बनवायला जरा उत्साह येतो की चला बाबा, नाही आपल्यासारख्या आया आहेत, त्यांना मदत होते. बेबीला रोज काय काय देऊ हे त्यांना टेन्शन राहत नाही. आणि तुम्हाला जर बेबीला रोज काय काय देऊ असं टेन्शन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओ आहेत, अगदी 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत बाळाला काय द्यायचं खूप सारे व्हिडिओ आहेत, ते देखील पाहू शकता. आणि मी रोज नवीन नवीन रेसिपी अपलोड करतेच, ते तुम्हाला रोज नवीन नवीन छान छान बेबीसाठी ऑप्शन मिळतील. बाळाला रोज एकच गोष्ट खायला आवडत नाही, बाळाला वेगवेगळे प्रकार खायला आवडतात. तुमचं बाळ काही खात नसेल, माझंही बाळ अगोदर काहीच खात नव्हतं, मी अशा वेगळ्या गोष्टी ट्राय करत गेली आणि नंतर माझं बाळ खात गेलं. आणि ते छान शेकलेलं आहे, थोडं दाबून दाबून पण शेकून घ्यायचं, जेणेकरून आतमधला भाग पूर्ण शेकेल आपला. आणि छान शेकलेला आहे. मी प्लेटमध्ये हे काढून घेते, तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि बघा, 1 वर्षापर्यंत बाळाला साखर वगैरे देऊ नये म्हणतात तुम्ही, अगदीची साखर वगैरे आपण अजिबात टाकली नाही, गुळाची पण गरज पडली नाही. नॅचरल शुगर असल्यामुळे केळामध्ये गोड असल्यामुळे आपल्याला कशाचीच गरज पडत नाही. आणि इथे आपले पॅनकेक तयार झाले आहे. पाहत असाल किती सॉफ्ट आहेत. बेबीला अगदी असे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही देऊ शकता. आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज.